हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल अद्विक मॉम. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. सकाळी सकाळी तुम्हाला छान फुले दाखवावं म्हटलं. खूप छान येलो ब्राईट कलरचे फ्लावर्स आलेले आहे. जसं या फ्लावर्सला बघितल्यानंतर आपल्याला आपलं मन प्रसन्न होते, तसंच आपल्या घरातल्या जर गोष्टी आपण ऑर्गनाईज करून ठेवल्या तर त्या बघून सुद्धा आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं. जशी निगेटिव्हिटी आपण मनात ठेवायला नाही पाहिजे, तसंच जर आपल्या घरी काही अननेसेसरी गोष्टी असेल तर त्यासुद्धा आपण ठेवायला नाही पाहिजे. त्यासुद्धा वेळच्या वेळी आपण काढून टाकायला पाहिजे. तर आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे, माझं कबड ऑर्गनाईज मी कसं करते. तर दिवाळीच्या वेळेस मी हे सगळं ऑर्गनाईज केलेलं होतं आणि जेव्हाही मी कबडमधून कपडे यूज करते तर ते घडी घालूनच पुन्हा परत ठेवते. त्याच्यामुळं जास्त काही खराब झालेलं नव्हतं. बट मी खूप सगळे ऑनलाईन कपडे मागवलेले होते, अद्विकचे पण होते, तर ते सर्व मी ठेवत गेली. त्याच्यामुळं मग ते थोडं ऑर्गनाईज करायचं होतं. कबड लावायच्या आधी, सेट करायच्या आधी मी तिथले जे कपडे होते ते सर्व बेडवर काढून घेतले आणि जसेच्या तसेच घडी करून ते काढलेले होते. आणि ज्या कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या ते कपड्यांच्या घड्या वगैरे मी घालून घेतल्या व्यवस्थित. आणि थोडंसं ते पुसून वगैरे घेतलेलं होतं, कारण जास्त खराब झालेलं नव्हतं. तर हे माझे वेस्टर्न विअर ड्रेसेस आहे. आपल्यासाठी सर्वात रिलॅक्सिंग टाईम हा जो असतो तो आपण स्पेंड करतो आपल्या बेडरूममध्ये. तिथेच आपला निवांत असा आराम होतो. आणि कुठेही जायचं असेल तर सर्वात पहिले आपण कपड्याची चॉईस करतो आणि त्याच्यासाठी कबड उघडतो. तर ते तर स्वच्छ असायलाच हवं. त्याच्यामुळं मग स्वच्छ आणि नीटनेटकं ऑर्गनाईज असेल तर आपल्यालाही कळतं की आपल्याकडे किती कपडे आहेत. नाहीतर आपल्या प्रत्येक लेडीजचं असंच असतं की बाहेर जायचं म्हटलं की कपडेच नाही माझ्याकडे, हाच एक शब्द असतो. असे जर ऑर्गनाईज करून आपण कपडे ठेवले तर आपल्याला कपडे वेळेवर दिसतात आणि समजतात पण किती कपडे आहेत. तसं तर मी यूज केलेले कपडे पुन्हा ठेवायच्या वेळेस ते घडी घालूनच ठेवते. बट कधी कधी काय होतं, घाईमध्ये आपण अशी व्यवस्थित घडी न करता ते तसेच ठेवून देतो. त्याच्यामुळं थोडं विस्कटतं. हा जो साईडला मी फोटो लावलेला आहे, तर ही जी बॅग आहे मी ही ॲमेझॉनवरून घेतलेली होती. जीन्सवर वगैरे खूप छान दिसते आणि त्याच्यामध्ये आपण बरेचसं सामान कॅरीसुद्धा करू शकतो. छोटे मुले जर असेल तर त्यांची बॉटल किंवा त्यांचे 1-2 कपडे आणि अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असते ते आपण त्याच्यामध्ये कॅरी करू शकतो. तर ते मला आता कबड लावताना दिसली तर मी तुम्हाला दाखवली. आणि हे जे मी कपडे ठेवत होते छोटे छोटे पॅकवाले, तर ते अद्विकचे कपडे होते. ते मी सगळे फर्स्ट क्रायवरून बोलावलेले होते आणि खूप छान कपडे आहे त्याचे, सगळे टी शर्ट्स वगैरे आहे. आणि हा ड्रेस जो आहे हा पण मी अजिओवरनं बोलावलेला होता आणि तो पण खूप छान आहे, विंटर विअर ड्रेस आहे. तसं तर अद्विकचे कपडे मी साईडचं जे कबड आहे त्याच्यामध्येच ठेवते, त्याचे आणि त्याच्या बाबाचे कपडे. पण हे जे सगळे मी इकडे ठेवलेले होते तर ते त्याच्या 5-6 टी शर्ट होत्या ज्या मी फर्स्ट क्रायवरून बोलावलेल्या होत्या. आणि तिकडे काही त्याचं पण कबड सेट करायचं आहे, त्याच्यामुळे मग मी माझ्या कबडमध्ये ठेवल्या. हे असे आपल्याला साडीचे वगैरे पाउचेस वगैरे मिळतात ना, तर त्याच्यामध्ये मी काय केलं आहे की जे ब्लाऊज आहे माझे, हे साधे ब्लाऊज आहे कॉटनचे. आणि साईडच्या याच्यामध्ये माझे जे काही स्लीवलेस वगैरे ब्लाऊज आहे तर ते ठेवलेले होते. आणि असे ऑर्गनायझर्स आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये मी अशा साड्या सेट करून ठेवलेल्या आहे की ज्या फंक्शनल साड्या असतात त्या एका याच्यामध्ये, किंवा मग ज्या रेग्युलर आपण यूज करतो त्या एका याच्यामध्ये, थोड्या फॅन्सी एका याच्यामध्ये. तर अशा मी त्या सेट करून ठेवलेल्या आहे. कारण काय होतं की मी साड्या जास्त विअर करत नाही, त्याच्यामुळे मग मी अशा ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहे. आणि जे कपडे आहे ड्रेस वगैरे ते वरती ठेवलेले आहे, कारण ते मी जास्त नेहमी यूज करते. आणि या 3 ऑर्गनायझरच्या साईडला मी पेटीकोट वगैरे ठेवलेले आहे. आणि खाली मी माझ्या अशा पर्सेस ठेवलेल्या आहे. जास्त कलेक्शन नाही पण आहे थोडंफार, तर या ठेवलेले आहे. आणि हा जो आहे हाती मी पकडलेला हा लेहेंगा आहे माझ्या हळदीचा, तर तो सुद्धा मी असा पॅक करून ठेवलेला आहे. आणि हे जे आहे थोडेफार संक्रांत वगैरे असते तर आपल्याला लागतं ना बटवे वगैरे, तर ते आहे. असं जर आपण चेक करत राहिलो ना तर आपल्याला कळतं की आपल्या कबडमध्ये काय आहे, किंवा काही असं आहे का की जे आपल्या आता यूजमध्ये नाही आहे. ही जी पर्स आहे ही मी गोव्यावरनं घेतलेली होती. मागच्या वर्षी आम्ही गोवा गेलेलो होतो, तर छोटीशी क्यूट आहे मस्त. आणि हे स्ट्रेटनर आहे जे मी 2-3 वर्षाच्या पहिले घेतलेलं होतं, छान आहे. आणि इकडे अद्विकची पण मस्ती चाललेली होती माझ्यासोबत.
तर असं त्याच्यासोबत गप्पा करता करता मी माझं कबड पण सेट करत होती. दुपारचा वेळ होता, माझे कामे वगैरे पण आटोपलेली होती. मग जास्तीचं काम म्हणून मग मी हे माझं कबड थोडं आवरून घेतलं. तर बघा इथे मी अशा पर्सेस वगैरे ठेवलेले आहे आणि साईडला हे जे साड्यांचं जे ऑर्गनायझर दिसत आहे याच्यामध्ये आपल्या साध्या ज्या साड्या असते त्या ठेवलेल्या आहे आणि इकडे फंक्शनल वगैरे साड्या ठेवलेल्या आहे, ज्या आपण रात्रीच्या वेळी वगैरे वियर वगैरे करतो त्या साड्या. आणि वरच्या कप्प्यामध्ये पण तिन्ही बॉक्समध्ये साड्याच आहे. इकडे मी पेटीकोट वगैरे ठेवलेले आहे आणि इकडे माझ्या सगळ्या ट्रॅडिशनल तर ह्या अशा साड्या आहे. आणि हे 2 ड्रॉवर आहे माझ्या कबडला. तर एका ड्रॉवरमध्ये मी हे बेंगल्सचा बॉक्स ठेवलेला आहे, माझे क्लचेस ठेवलेले आहे. त्याच्यानंतर हा बेल्ट वगैरे, इथे बेल्ट वगैरे आहे ते ठेवलेलं आहे. आणि साईडचा जो ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये हे जे 2 ब्ल्यू कलरचे बॉक्स दिसत आहे त्याच्यामध्ये माझ्या ज्वेलरीज आहे. आणि कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे जायचं असेल तर ते ब्रश ठेवायसाठीचा बॉक्स, त्याच्यानंतर तो जो खाली दिसत आहे बॉक्स त्याच्यामध्ये काही लोशन वगैरे कॅरी करायसाठी, काही जे पॅकेट्स असतात कोणाला जर आपल्याला पैसे वगैरे द्यायचे असेल तर ते ठेवलेले आहे. इथे मी सगळे जीन्स ठेवलेले आहे, इथे माझे डेली यूजचे टॉप्स ठेवलेले आहे आणि इथे लेगिन्स वगैरे आणि इथे माझ्या ज्या कुर्तीज असतात रेग्युलरच्या त्या ठेवलेल्या आहे. मागे वेस्टर्न विअर ड्रेसेस आहे आणि इकडे अद्विकचे टी शर्ट्स ठेवलेले आहे आणि ह्या माझ्या सगळ्या न्यू चांगल्यावाल्या जीन्सवरच्या टी शर्ट्स आहे. आणि वरती माझे सगळे कुर्तीज ज्या असतात दुपट्ट्यावाल्या तर त्या सगळ्या वरती हँग केलेल्या आहे, कारण त्या दिसायला हवं मला, कारण मी जास्त साड्या वगैरे विअर करत नाही म्हणून वरती मी ड्रेसेस वगैरे हँग केलेले आहे. आणि ऑलमोस्ट ड्रेसेस मी ऑनलाईन बोलावलेले आहे. आणि असं होतं माझं कबडचं ऑर्गनायझेशन. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आजचा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.